संजय राऊत जे आहेत ते बोलत आहेत की ज्या काही घोटाळे होत आहेत, जे काही भ्रष्टाचार होत आहेत, त्या संदर्भात तुम्ही डोळे झाक करून आता तुमच्या सोबत काही लोकांना अशी घेत आहेत जे भ्रष्टाचारामध्ये घोटाळ्यात सहभागी आहेत. अहो, भ्रष्टाचारावर बोललो कोणी पाहिजे? या लोकांनी, ज्यांनी मुंबईची वाट लावली, ज्यांनी 2.5 वर्ष सत्ता भोगताना जे काही घोटाळे केले त्याचे आता पुरावे समोर यायला लागले. त्या खिचडी चोरांनी, या कफन चोरांनी आमच्यावर बोलावं, हे शक्य नाही ना. म्हणून या गोष्टीवर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार पण नाही. हे सरकार जे चाललंय, कोणी असेल, कोणत्याही घोटाळ्यात अडकला तर त्याला माफ करणार नाही, एवढं निश्चित आहे. संजय राऊत जे आहेत ते बोलत आहेत की ज्या काही घोटाळे होत आहेत, जे काही भ्रष्टाचार होत आहेत, त्या संदर्भात तुम्ही डोळे झाक करून आता तुमच्या सोबत काही लोकांना अशी घेत आहेत जे भ्रष्टाचारामध्ये घोटाळ्यात सहभागी आहेत. अहो, भ्रष्टाचारावर बोललो कोणी पाहिजे? या लोकांनी, ज्यांनी मुंबईची वाट लावली, ज्यांनी 2.5 वर्ष सत्ता भोगताना जे काही घोटाळे केले त्याचे आता पुरावे समोर यायला लागले. त्या खिचडी चोरांनी, या कफन चोरांनी आमच्यावर बोलावं, हे शक्य नाही ना. म्हणून